नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे SRPF तर 1 एप्रिल 2026 ज्या तारखेचे मैदानी चाचणीचे रिझल्ट जाहीर झालेले आहेत तर पाहून घेऊ. बघा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे या गटस्थापनेवरील एकूण 120 रिक्त सशस्त्र पोलीस शिपाई पदांकरिता भरती प्रक्रिया 16 मार्च 2026 रोजीपासून आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती तक्ता या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोबत जोडलेल्या मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची यादी संदर्भात उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहाय्यक प्रथम अपिलीय अधिकारी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे यांच्याकडे या दूरध्वनीवर किंवा या ईमेल ID वर 24 तासाच्या आत आक्षेप नोंद करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याबाबत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाचे काही आक्षेप असतील तर त्यांनी नक्कीच घ्या. तर हे बघा, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप 2 पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट 2024-25 आउटडोर मार्क्स ऑफ कॅन्डिडेट्स डेट 30 मार्च 2026 अँड डेट 1 एप्रिल 2026. टोटल रेकॉर्ड काउंट फॉर कॉन्स्टेबल इज हे काय म्हणतात 1161. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला चेस्ट नंबर पाहायला मिळतील, नंतर ॲप्लिकेशन नंबर. यामध्ये फक्त यांनी कॅन्डिडेटचं नाव आणि कॅटेगरी शो केलं नाही. नंतर 5 किलोमीटरमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते, आणि 100 मीटरमध्ये अँड गोळाफेकमध्ये किती मार्क मिळाले तर ते, आणि टोटल मिळून शेवटच्या कप्प्यामध्ये मार्क किती मिळाले तर ते. तर एकंदरीत आपण पाहून घेऊत विद्यार्थ्यांना मार्क किती 90+ किंवा आउट ऑफ मार्क मिळाले आहेत का काय, तर ते पाहून घेऊत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी अपडेट मिळत राहतील. आणि बघा, ही PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा स्क्रोल खाली केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पण पाहायला मिळेल. तिथून पण तुम्ही PDF डाउनलोड करून पाहू शकता. तर तुम्ही पाहिलंच असेल 30 मार्च आणि 1 एप्रिल 2026 परस्तोरचे रिझल्ट आहेत. तर पाहून घेऊ. तर बघा, 95 मार्क आहेत, 84-24 चेस्ट नंबर, नंतर 95, 90 मार्क, 95 मार्क, तर नंतर 91, 95, 91, तर असे आपल्याला मार्क पाहायला मिळत आहेत. बघा, 93 मार्क, 95 मार्क. एकंदरीत विद्यार्थ्यांचं कठीण परिश्रम आहे यामध्ये, कारण खूप जास्त 95, 97, 100 मी म्हणलं तर आउट ऑफच्या आसपास मार्क झालेले आहेत. तर खूपच छान आलेले आहेत. फक्त लेखी परीक्षेमध्ये चांगला स्कोर येऊ द्या, म्हणजे जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल तुमचं. तर पाहू शकतो आपण इथे बघा, 93, 93, 93, एकंदरीत 95, सरासरी 95, 93चे आसपास विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. बघा, 84, 51, 84, 50, 84, 52 चेस्ट नंबर आहेत, आणि एकूण 33 PDF आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, 95, 95 आपणाला पाहायला मिळतील. नंतर 97 आहेत, 84, 59 चेस्ट नंबर, 5 किलोमीटरमध्ये 50, नंतर 100 मीटरमध्ये 22 आणि शॉर्टपुटमध्ये 25 आहेत. कारण 100 मीटरमध्येच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत आहेत, आणि थोडं चिपचा वगैरे असेल प्रॉब्लेम, नाही तर रनिंगचा पण कमी पडलेत आहे असेल. हे बघा, 91 मार्क आहेत, 95 मार्क, 93, 95, तर असे मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आता पुढील तात्पुरती यादी जाहीर होईल. नंतर अंतिम यादी 1/10 प्रमाणे लेखी परीक्षेसाठी यादी तयार केली जाईल, आणि ती पण अपडेट आपण या चॅनलवर घेणार आहोत. बघा, 95 आहेत, आणि अजून खूपच डेट पाहावं लागेल किती दिवस मैदानी चाचणी आहे, तर का नाहीतर आज शेवट पण असू शकतो, नाहीतर आज विद्यार्थ्यांचे राहिले पण असतील ग्राउंड. आणि कोणाचं राहिलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा, जेणेकरून समजेल की अजून ग्राउंड राहिलेले आहेत. तर मी पण काही चेक केलेलं नाही किती दिवसापासूनचे ग्राउंड आहेत, तर बघावं लागेल, त्यासाठी 95 माहिती घ्यावं लागेल. आता तर चालूच आहेत. बघा, आता हे 30 मार्च ते 1 एप्रिल पस्तूरचे यांनी PDF टाकलेले आहे. बघा, 97 मार्क आहेत,
95 तुम्हाला असं पाहायला मिळेलच की ज्या त्या PDF मध्ये 93, 95, 97 असे मार्क बघायला मिळतील. हे बघा 97, 97. तर खूपच छान विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहेत. याला बघा, ह्याला 5 किलोमीटर झालं नसेल बहुतेक, 0 मार्क पडलेत. 85, 59 चेस्ट नंबर 97. आपण आउट ऑफचा विद्यार्थी कोणी आहे का पाहून घेऊत. तर दिसत तर काय नाही आहे. अजून अर्धी पण PDF झाली नाही, 7च PDF झालेले आहेत. आणि विद्यार्थ्याला मार्क तुम्ही पाहू शकता. कट ऑफ खूपच लागायचे चान्सेस आहेत याच्यामध्ये. पाहू तरी पण आपण. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच पुढील अपडेट पाहण्यासाठी पॉसिबल असेल तर ते सबस्क्राईबचं बटन नक्कीच क्लिक करा. आणि जे काही तुमचे विचार असतील तर ती कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर प्रोव्हाइड तर मी ही PDF केलेली आहे. पहिलं टेलिग्रामलाच मी शेअर केलेली आहे PDF. तिथून पण तुम्ही वेळोवेळी अपडेट पाहू शकता. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आता PDF खूपच आहेत, तुम्ही पाहून घ्या. तुमचे वगैरे तुमच्या मित्रांचे असेल तर नक्कीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.